पुढची बातमी आता जरांगेंना दिलेल्या आव्हानाची. पंकजा मुंडेंनी आव्हान दिलंय, बोलण्यापेक्षा आधी करून दाखवावं असं आव्हानच पंकजा मुंडेंनी जरांगेंना दिलंय. बोलून काही होत नाही, करून दाखवावं लागतं असं देखील पंकजा मुंडे बोलल्यात. तर 288 जागा पाडायच्या आहेत की लढायच्या आहेत त्याचा निर्णय 29 ऑगस्टला घेणार असल्याचं जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. जे बोलतात ते करतात, तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे. कोणी पण, मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात त्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. 29 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली जाते. ही बैठक पण अशी होणार आहे की देशात अशी बैठक पुन्हा झाली नसेल. त्या दिवशी आम्ही ठरवणार ते 288 लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचे काय नाही. कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही. मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतावळापणा मी नाही करत.